किल्ले, गड, कोट आणि दुर्ग ही संघर्षाची प्रतीक। शस्त्रसज्ज दुर्गेचं तिथं अधिष्ठान। ही दुर्गम, बुलंद, बेलाग आणि बळकट जागा म्हणजे स्वराज्य लक्ष्मीचं यज्ञकुंड। सह्याद्रीतला रायरीचा डोंगर महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला। 2700 फूट उंच हाच तो दुर्ग दुर्गेश्वर। पूर्वेकडील जिब्राल्टर, रायगड। मोगलांना रायगडचा विलक्षण दरारा होता। शिवनिधनोत्तर आपल्या सर्व सामर्थ्यानिशी दख्खनवर झेपावलेला औरंगजेब कधीही सह्याद्री ओलांडून कोकणात उतरला नाही। औरंगजेबानं शिवतख्ताचा हा रायगड दुरूनही कधी पाहिला नाही। त्याला हे शिवसामर्थ्य, शिवतेज सहन झालं नाही। आजवर तुम्ही रायगडावर जाऊनही आला असाल, किल्ले रायगडावरील व्याख्यानं ऐकली असतील, पण आज पाहूयात कधीही न पाहिलेल्या, अनुभवलेल्या रायगडच्या अनवाटा। मुंबईहून निघाल्यावर पळसपे फाट्यावरून वळल्यावर मुंबई गोवा महामार्ग लागतो। या महामार्गावरून माणगाव पर्यंत गेल्यावर तिथे एक फाटा लागतो। तिथून पुन्हा डावीकडे वळल्यावर पाचाड आणि रायगडकडे जाणारा रस्ता आहे। या रस्त्यावरून जांभूळवाडी फाट्यावरून डावीकडे गाडी वळते आणि मग स्वराज्यातल्या ताठ मानेने उभ्या असलेल्या रायगडाची ओढ अधिकच तीव्र होते। सगळ्यात आधी पाचाड गाव लागतं। याच गावात राजमाता जिजाऊंचं वास्तव्य होतं। पाचाड कोट आणि राजमाता जिजाऊंच्या समाधी बाजूचं उद्यान पाहिल्यावर इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो। स्वराज्याची संकल्पना ज्यांनी मांडली त्या राजमाता जिजाऊ आणि ही संकल्पना ज्यांनी पूर्णत्वास नेली ते छत्रपती शिवराय। आज आता मी आहे राजमाता जिजाऊ ज्या ठिकाणी वास्तव्यास होत्या त्या रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच पाचाड गावातल्या या पाचाड कोटात। आणि या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत रायगडच्या अनवाटा। नेमका राजमाता जिजाऊंचा जो प्रवास आहे तो कसा राहिलेला आहे हे आपण विचारूयात। आता माझ्यासोबत आहेत शिवव्याख्याते प्रशांत देशमुख। सर, जिजाऊंचा जो प्रवास राहिलेला आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे असा राहिलेला आहे आणि यामध्ये म्हणजे सिंदखेड राजा ते पाचाड हा जो प्रवास आहे हा नेमका कसा राहिला म्हणजे हे नक्की आवडेल तुमच्याकडून ऐकायला। काय आश्चर्य बघा, तुम्ही जर पाहिलं भौगोलिक दृष्ट्या तर कुठे सिंदखेड राजा आणि त्या सिंदखेड राजाला लखुजीराव जाधवांच्या पोटी एक तेजस्वी कन्या जन्माला येते। ती शिवनेरीवर काय येते, तिथे एका कीर्तिवंत यशवंत पुत्राला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर त्याच्याकडून स्वराज्याचं स्वप्न मनात रेखाटते आणि त्याच्याकरवी ते पूर्ण करून घेते। रायगडावर सिंहासनाधीश्वर झालेल्या मुलाला पाहते। स्वराज्यासाठी आपण राजा दिला, त्याच्यासाठीच आपला जन्म झाला होता, हे कर्तव्य आपलं पूर्ण झालं। आता इहलोकीची यात्रा संपवायची, आसक्ती ठेवायची नाही। राज्याभिषेकानंतर 11व्या दिवशी 17 जूनला 1674ला ती स्त्री स्वतःचं शरीर सोडून निघून जाते। बरं, तेव्हाही स्वराज्यावरचं प्रेम असं की पुत्रानं जो खर्चासाठी दिलेला पैशाचा वाटा आहे त्यातले 25 लक्ष होऊन त्या जेव्हा गेल्या तेव्हा स्वराज्यासाठी त्यांनी ठेवल्या होत्या। धन्य त्या माऊली आणि धन्य त्यांचा पुत्र। असं म्हणतात की शिवाजीराजे जन्माला यावं असं वाटत असेल तर अगोदर जिजाऊंचा जन्म होणं आवश्यक आहे। पाचाड कोटात आऊसाहेबांचा अदालतखाना, ज्योती, अन्नधान्य कोठी या सगळ्याचे भग्नावशेष आहेत। मायलेकराच्या म्हणजेच आऊसाहेब आणि शिवराय यांच्या पुष्कळ हृदय गोष्टी या पाचाड कोटालाच माहिती आहेत। रायगडावरची खराब हवा ही राजमाता जिजाऊंना मानवत नव्हती आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पायथ्याशी या पाचाड गावात या पाचाड कोटाची निर्मिती केली आणि हाच तो पाचाड कोट। या ठिकाणी काशीबाई आणि जिजाऊ यांचं वास्तव। पाचाडमधून निघाल्यावर रायगडाच्या दिशेने खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध बाजूला एक गुहा लागते। हीच ती नाचणटेपाची गुहा। पाचाडच्या खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेला चढणीवर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर ही एक गुहा आहे। या गुहेला वाघबीळ असं म्हणतात, काही जण नाचणटेपाची गुहा असं देखील म्हणतात आणि नवे ट्रेकर्स या गुहेला गन्स ऑफ पाचाड असं म्हणतात। जर तुम्ही या गुहेकडे पाहिलं तर अश्मयुगीन मानवाचा रहिवास असावा असा काहींचा कयास आहे।
पण या गुहेत आल्यानंतर अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि थंडगार वारा या गुहेतून बाहेर पडल्यावर पाचाड खिंडीतच उजव्या हाताला दिसणारा हा खुबलडा बुरुज, या बुरुजाच्या पाठीशी असलेला दुर्गराज रायगड जणू काही या बुरुजावरील मोजक्याच लढवय्यांना संदेश तर देत नसेल, पठ्या हो खुबलढा. खुबलढा बुरुजाकडून जवळपास 600 पायऱ्या चढून वर गेलं की डाव्या हाताला वळणारी वाट नाणे दरवाजा, काही याला नाना दरवाजा देखील म्हणतात. हा दरवाजा शिवस्थापत्य शास्त्रातील एक वैशिष्ट्य आहे. आपण आजही या बुरुजाकडे चालत असताना शेवटच्या 50 पावलावरूनच आपल्याला नाणे दरवाजाचा दर्शनी बुरुज दिसतो. त्याआधी दिसत नाही, इतकी बेमालूम याची निर्मिती केली गेली आहे. नाणे दरवाजातून वर आल्यावर लागतो तो महादरवाजा. राजे आज्ञापत्र या आपल्या राज्यघटनेत सांगतात, दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देऊ, येता जाता मार्ग बुरुजाचे आहारी पडून दरवाजे बांधावे. या बुलंद महादरवाजाच्या बाहेरच्या बाजूला वर सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत. त्याचा अर्थ किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदतायत. बुरुज एक 75 तर दुसरा 65 फूट आहे. हे जय विजय अनेक घटनांचे साक्षीदार आहे. महादरवाजाकडे पाठ फिरवून रायगडावर येताना वाटेत लागतो तो हत्ती तलाव. आज जरी हा तलाव कोरडा असला तरी गडावरील हत्तींना या तलावातील पाण्यानं आंघोळ घातली जायची. हत्ती तलावाकडून सरळ वर आल्यावर शिरकाई देवीचं मंदिर आहे. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के 5 शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याचीच आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाईचं हे मंदिर. शिरकाई देवी मंदिराच्या समोरच होळीचा माळ आहे. या ठिकाणी शिवकाळात सण साजरे होत असत. आज तिथं शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा. इथून पुढे लागतो तो नगारखाना. हेच ते बाले किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार. हा नगारखाना. या नगारखान्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या नगारखान्यावर हा जो दरवाजा आहे यावर 2 कमळं आहेत. ही जी कमळं आहेत यातलं एक लक्ष्मी आणि एक सरस्वती यांचं प्रतीक आहे आणि त्याच्याच बाजूला 2 प्राणी देखील आहेत. हे प्राणी म्हणजे त्यावेळची शक्तिस्थानं किंवा बलस्थानं अशा अर्थी या प्राण्यांची निर्मिती किंवा हे प्राणी या दरवाजावरती आहेत. याला शरब असं म्हटलं जातं. ब्रिटिशांनी ज्या वेळेला या ठिकाणी हे किल्ले उद्ध्वस्त करायचं ठरवलं त्याच वेळेला हे जे शरब आहेत यांची मुंडकी छाटण्यात आली. म्हणजेच मराठ्यांचं जे शक्तिस्थान होतं त्याची जी प्रतीकं होती ती सुद्धा ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केली. नगारखान्यातून आत आल्यावर महाराजांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आपण येतो. इथेच सिंहासनाची जागा आहे. मूळ चौथऱ्यावर आता मेघडंबरी आहे. राजसदरेच्या मागच्या बाजूला दिवाणे खास, सचिवालय आणि राजवाडा आहे. राणीवसाच्या जर तुम्ही समोर पाहिलं तर एक समांतर भिंत आहे आणि त्या भिंतीच्या इथून बालेकिल्ल्यातून आत प्रवेश केला की मग हा राजवाडा, राजभवन याच ठिकाणी महाराजांचं वास्तव्य असायचं. जर तुम्ही पुढे पाहिलं तर इथूनच पुढे हा राजसभेचा भाग आहे आणि मग पुढे जी राजसदर आपण म्हणतो राजसभा त्याचा भाग आहे आणि त्याच्याच पुढे मग नगारखाना. त्यावर अनेक वास्तू आहेत. त्यातल्या राजप्रासादाजवळील स्तंभाच्या पूर्वेकडील असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. हाच तो खलबतखाना. भुयारातून आत आल्यावर हे तळघर दिसतं. हे तळघर म्हणजे हीच ती रत्नशाळा. शिवकाळात या ठिकाणी गुप्त बोलणी करण्यासाठीची ही एक जागा होती. म्हणजेच हा एक खलबतखाना होता. आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मातीचे ढिगारे आहेत आणि मोठ्या प्रमाणात वटवाघूळ आहे. म्हणजे मी सुद्धा आता इथे आहे तर लाईटच्या प्रकाशात वटवाघूळ गिरट्या घालतायत. कधीही ते माझ्यावरती सुद्धा आक्रमण करू शकतात. खलबतखान्याच्या बाजूला 2 उंच मनोरे दिसतात. त्याला स्तंभ म्हणतात. हे मनोरे पूर्वी 5 मजल्यांचे होते असं देखील म्हणतात. या द्वादशकोनी स्तंभांच्या बांधकामात नक्षीकाम आढळतं. पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया होळीच्या माळावरील कार्यक्रम इथून पाहत असत असंही काही इतिहासकारांचं मत आहे. स्तंभांमध्ये उभं राहिलं की खाली नजरेस पडतो तो गंगासागर. रायगडावर आजही हाच गंगासागर तहान भागवतोय.
महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि महानद्यांची आणलेली तीर्थ याच तलावात टाकली गेली। शिवकाळात शिबंदीसाठी याचंच पाणी वापरलं जाईल। गंगासागराच्या उजवीकडे चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे। हिरकणी बुरुजाशी संबंधित गवळणीची कथा सांगितली जाते। युद्धशास्त्राच्या लढाऊ दृष्टीने ही खूप महत्वाची आणि मोक्याची जागा आहे। तर ह्या हिरकणी बुरुजाची मातृत्वाची साक्ष म्हणूनही ओळख आहे। स्तंभांच्या काही अंतरावर आहे स्वराज्याची टंकशाळा। असं म्हटलं जातं, शिवरायांच्या सार्वभौमपद स्वराज्याचं नाणं पाडण्याचा हा कारखाना। या टंकशाळेत सुवर्णाचे होन पाडले जात। खरं तर प्रत्येकानं एकदा तरी आयुष्यात रायगडावर जावं। आता तर ज्येष्ठ नागरिक आणि लहानग्यांना सोयीस्कर होईल यासाठी रोपवे सुद्धा आहे। रोपवेतून किल्ल्यावर आल्यावर मेणा दरवाजा लागतो आणि मेणा दरवाजातून सरळ आत आल्यावर 7 महालांचे अवशेष दिसतात। ते राण्यांचे महाल किंवा राणीवसा। इथून जाताना उजव्या हाताला अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांच्या वाड्यांचे भग्नावशेष दिसतात। राणीवशाच्या समोर धान्याचं कोठार आहे, ज्याबाबत मात्र मतमतांतर आहेत। या ठिकाणी तुम्हाला हे असे 3 खड्डे दिसतात वरून। शिवकाळात हे धान्य कोठार होतं असं म्हटलं जातं। इतिहासकारांच्या मते खरं तर मतमतांतर आहेत। पेशव्यांच्या काळामध्ये या ठिकाणाचा वापर हा अंधार कोठडी म्हणून केला जायचा। राजघराण्यातील जे बुद्धिजीवी कैदी होते, ज्यांनी राजद्रोह केला असेल किंवा मग काही उपमर्द केला असेल, तर त्या कैद्यांना या अंधार कोठडीत ठेवलं जायचं। प्रातविधीसाठी त्यांना एक मडकं दिलं जायचं आणि शिधा सुद्धा त्यांना इथून वरूनच दिला जायचा। या अंधार कोठडीत राहिल्यानंतर त्यांचा जगाशी संपर्क नसायचा। त्यामुळे साधारणतः काही दिवसात त्यांच्याकडनं काही लिखित स्वरूपात गुन्ह्यांची जर का नोंद झाली की मग त्यांना सदरेवरती हजर केलं जायचं आणि मग नंतरच त्यांची रवानगी, जर त्यांचा गुन्हा सिद्ध झाला तर मग त्यांची रवानगी हे स्वराज्याची जी कारागृह होती वासोटा आणि लिंगाणा तिकडे त्यांना पाठवलं जायचं। पण ही मतमतांतर जरी असली तरी आता इथे आपल्याला ही 3 धान्याचं कोठार आपण म्हणूयात किंवा मग कारागृह आहेत अशी 3 दिसतात। राजसदरेवरील शिवरायांच्या या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होताना धन्य झाल्याचं समाधान मिळतं। इथं प्रत्येकाची आपसूक मान झुकते आणि महाराजांना मुजरा केला जातो। जसं की गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून राजगडाची ओळख आहे, तशीच रायगडाची सुद्धा एक स्वतंत्र ओळख आहे। रायगडाला शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून का निवडलं हे आपण जाणून घेणार आहोत प्रशांत देशमुख यांच्याकडून। प्रशांत सर, रायगडालाच राजधानी म्हणून का निवडलं? तुम्ही जर या सभोवतालची भौगोलिक परिस्थिती बघितली तर तुटलेल्या कड्यांमुळे हा रायगड जो आहे तो सह्याद्रीच्या रांगेपासून वेगळा झाला आहे आणि त्यामुळे पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण कराव्या अशा खोल असलेल्या दऱ्या रायगडाच्या भोवती निर्माण झाल्यात। काळ आणि गांधारी नदी जी आहे ती रायगडाच्या भोवतीनं तिनं वेढा दिलाय। म्हणजे शत्रूनं जरी ठरवलं की रायगडावर आक्रमण करायचंय तर पावसाळ्याच्या 4 महिने तो शत्रू पाण्यामध्ये पायच ठेवू शकत नाही, कारण कोकणातल्या नद्या इतक्या दुथडी भरून वाहतात की त्याला रायगडापर्यंत पोहोचणं अवघड आहे। म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने आपोआपच राजधानी सुरक्षित राहते आणि हे पाहून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तासी जागा हाच रायगड करावा, म्हणून रायगड। रायगडावरती अशा अनेक वास्तू आहेत ज्या वास्तू या शिवराज्याभिषेकाच्या या त्यावेळच्या ऐतिहासिक घटनांच्या या साक्षीदार आहेत। या सगळ्या ज्या वास्तू आहेत त्या आपण आजच्या विशेष भागामध्ये पाहणार आहोत। पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। रायगडावरच्या अनेक वास्तूंपैकी एक म्हणजेच बाजारपेठ। याचं एक वैशिष्ट्य आहे, ही बाजारपेठ म्हणजे होळीच्या माळाच्या उत्तरेला दुतर्फा 22 दुकाने असलेला हुजूर बाजार। या बाजारपेठेत एका सरळ ओळीत दुकानांची जोती आहेत। रायगडावरची ही बाजारपेठ हुजूर बाजार म्हणून ओळखली जाते। स्वराज्याचा वकील बाबाजी नाईक हा 1667 मध्ये विजापूरच्या दरबारी स्वराज्याचा वकील म्हणून कार्यरत होता आणि शिवरायांनी त्यालाच या बाजारपेठेचं महाजनपद देण्याचं ठरवलं। बाबाजी नाईक यांचे आजोबा शेषाजी नाईक हे मालोजी राजांकडे चाकरीस होते आणि त्यामुळेच त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच आपल्याला हे महाजनपद मिळालं अशी भावना बाबाजी नाईकांच्या मनात होती आणि म्हणूनच बाबाजी नाईकांनी या
बाजारपेठेतलं 7वं आणि 8वं दुकान आपल्याकडे ठेवलं आणि या 7व्या आणि 8व्या दुकानाच्या मध्ये ही शेषनागाची जी प्रतिमा आहे ती शेषनागाची प्रतिमा त्यांनी आपल्या आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणजे शेषाजी नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही प्रतिमा कोरलेली आहे। इतिहासकारांच्या मते याविषयी मतमतांतर आहे। असं म्हटलं जातं की या ठिकाणी घोड्यावरून बाजारहाट केली जायची, पण जर तुम्ही वस्तुतः जर का तुम्ही पाहायला गेलात तर या ठिकाणची जी बाजारपेठ होती यामध्ये पूर्वेकडचा व्यापारी पश्चिमेकडच्या व्यापाऱ्याकडून जो काही माल असेल तर तो खरेदी करू शकायचा आणि खाली दाभोळच्या खाडीत या मालाची साठवण केली जायची। या बाजारपेठेत फक्त वरती सॅम्पल्स आणले जायचे आणि ते इथे एकमेकांना दाखवून त्याची देवाणघेवाण केली जायची। या बाजारपेठेचं हे एक महत्त्व आहे की पूर्वेकडच्या व्यापाऱ्याकडून पश्चिमेकडच्या व्यापाऱ्याला सुद्धा या ठिकाणी याच बाजारात एकत्रितरित्या हा माल खरेदी करता येऊ शकेल। या बाजारपेठेची एकंदरीत व्याप्ती खूप मोठी होती। रायगडावरची ही हुजूर बाजार म्हणजे ही बाजारपेठ यासाठी खूप प्रसिद्ध होती। बाजारपेठेकडून पुढे गेलं की डाव्या हाताला लागतं ते टकमक टोक किंवा मग टकमक कडा, जिथं मृत्यूही थरारतो। इथं राज्याभिषेकासाठी रायगड सुसज्ज केला ते पाहून राजे इतके खुश झाले की राजे हिरोजींना म्हणाले, बोला तुम्हाला काय पाहिजे। हिरोजी काही मागेचनात, राजे काही ऐकेनात। शेवटी हिरोजी म्हणाले, राज देणार असाल तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिवा। तुम्हाला आम्हाला वाटेल की नाव मिरवण्यासाठी का नाही। भावना किती उदात्त आहे पहा। हिरोजी पुढे म्हणतात, राजे जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येत असाल आणि ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल ना तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय। मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी। सभासद बखर म्हणते, क्षत्रिय कुलावतौ श्रीमन महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके 1602 चैत्र शुद्ध 15 या दिवशी रायगड इथं झाला। देहाचे सार्थक त्यांनी बांधलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले। तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे जोते बांधले असून वरून परसबंदी केलेली आहे। परसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षा मिश्र मृत्तिका रूपाने सापडतो। जगदीश्वराच्या मंदिराकडून डाव्या बाजूला पूर्वेकडील अंतिम टोकावर भवानीकडा आहे। आणि इथून थोडं खाली उतरल्यावर एक गुहेवजा खळगा, याला भवानीचा खळगा असंही म्हणतात। भवानी टोकावरून सरळ थोडं खाली चालत आल्यानंतर ही एक गुहा लागते आणि या ठिकाणी आई भवानीचं देऊळ आहे। इथूनच खाली या सगळ्या खालच्या प्रदेशावरती नजर देखील ठेवली जायची। भवानी टोकाकडून मागे फिरताना काही अंतरावर दारू कोठारांचे अवशेष दिसतात। इथूनच उतारावर 12 टाकी देखील आहे। तत्कालीन समजुतींप्रमाणे पाणवठ्यावर असलेल्या 7 आसरा या स्त्रीवर्गात भेट जाऊ नयेत म्हणून एका टाक्यावर वाघजाई देवतेची प्रतिमा आहे असं म्हटलं जातं। 12 टाकीकडून सरळ खाली परत चालून गेल्यावर लागतो तो वाघ दरवाजा। राजाराम महाराज जुल्फिकार खानाचा वेढा मोडून याच दरवाजातून निसटले होते असा उल्लेख इतिहासात आहे। हा दरवाजा म्हणजे शिवरायांच्या दूरदृष्टीत्वाचा पुरावा आहे। पण इतकं मात्र नक्की की वाघाचं काळीज असेल तोच या दरवाजातून चढू उतरू शकेल। वाघ दरवाजाकडून नगारखान्याकडे येताना कुशावर्त तलाव आणि वाडेश्वराचं मंदिर लागतं। रायगड पाहताना रक्ताचा वेग किती होता ते जाणवत नाही, पण जिंदगीभर काबाड कष्ट करून यशाचा डोलारा उभा करणारा आजोबा जसा नातवंडांना अनुभवाचे बोल देत भविष्याची दिशा देतो तसा इथला इतिहास पिढ्यापिढ्यांना पुढे चालण्याची उमेद देतो। दुर्गेश्वर रायगड, राज्याभिषेकाचा साक्षीदार रायगड, स्वराज्याचा मानबिंदू रायगड। हा रायगड अनुभवताना अगदी भवानी टोकापासून ते हिरकणी बुरुजापर्यंत आणि श्रीगोंदे टोकापासून ते टकमक टोकापर्यंत इथल्या रायगडच्या अनवाटा तुम्हाला भुरळ घालतात।
खरं तर दुर्गभ्रमंती करताना मला एक गोष्ट कमालीची जाणवली, म्हणजे रायगडवर तुम्हाला काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि वेफर्सचे रॅपर्स दिसतात. आपण प्रत्येकानंच या गडांचं पावित्र्य राखलं पाहिजे, कारण इथल्या मातीच्या कणाकणाला घामाचा सुगंध बहार करत, इथल्या चिऱ्या चिऱ्याला रक्ताचा अभिषेक करत हे दुर्ग उभारलेत. त्यामुळे आपण प्रत्येकानंच हे गड राखणं, या गडाचं पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी आहे. याच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.